घातला नाही तर त्याच्या लक्षात येतं की पैशाला किंमत नसून माणुसकीला किंमत आहे. विठ्ठल दूरस्थम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम क्रोधवंतम, जो रागाच्या भरात आहे. एक जण बायकोला मोगरीने मारित होता. खांग मला असं बोलशील, हा अशी बोलली, उलटून बोलती, मालकाला उलटून बोलती, बायकोला. जुन्या काळातली गडी बायकांना खरंच हाणायची. जुन्या आता नाही, आता उलट झालं. आहा कटा आहे ओखटे ये मृत्यू लोकीचे उपराटे. असं एक जण आपल्या बायकोला मोगरीने हाणत होता आणि तेवढ्यात एक जण तिथून चला राम राम म्हणा, त्याने मोगरीत त्याच्या पाठीत घेतली. अरे इथं वातावरण काय चाललंय, तू काय चाललंय तुला राम राम म्हणा. क्रोधवंतम मदोन्मत्तम, ज्याला सत्तेचा धनाचा वैभवाचा जमीनदार पद्धतीचा त्याला मद चढलेल्या अशा मदोन्मत्त माणसाला नमस्कार करू नये, अशी 5-6 पात्र शास्त्रात सांगितलेली आहेत. दूरस्थम जलमध्यस्थम धावंतम धनगर्वितम क्रोधवंतम मदोन्मत्तम नमस्कारी अपि वर्जयेत, यांना नमस्कार करू नये. वा विठ्ठल काही मंडळीला नमस्कार करावा, काही मंडळीला नमस्कार केला पाहिजे, काही मंडळीला नमस्कार दुरून केला पाहिजे. वंदावे दुरून शिवनाय वंदावे तुका नमस्कार करावा. सर्प नारायण आहे, विंचू नारायण आहे, पण दुरून नमस्कार करावा. वंदावे दुरून शिवो नये, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवो नये. किंवा एखाद्या अधिकारी महात्म्याचा अधिकार आपल्याला लक्षात येत नसत आणि आपल्याकडून जर त्याची अवज्ञा होत असत तर अशा महात्म्याला आपण थोडं फटकून नमस्कार केला पाहिजे. महाराज वा असं तुकोबरायचं प्रमाण आहे की कोणी अधिकारी महात्मा आहे त्याची आपल्याकडे अवज्ञा जर होत असेल अशाही महात्म्याला आपण थोडं दुरून नमस्कार केला पाहिजे. विठ्ठल 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 तुका म्हणे नमस्कारावे दुरून अंतरी धरून राहावे रूप, अंतरी धरून राहावे रूप. तुका म्हणे नमस्कारावे दुरून अंतरी धरून राहावे रूप. तुका म्हणे नमस्कारावे दुरून अंतरी धरून राहे रूप, अंतरी धरून राहे रूप. अंतरी धरून राहे रूप, अंतरी धरून राहे रूप. माणसापाशी मर्यादित राहिलं पाहिजे. संतापाशी बहु असावे मर्यादा. तिथं उद्धळ स्वभावाचा मनुष्य काही कामाचा नाही. फलकटाचा धंदा उरफोडी आणि मग अनेक दोष त्याला प्राप्त होतात. त्यापेक्षा तुका म्हणे नमस्कारावे दुरून. मोठ्या माणसापासून त्याच्या अधिकाराची पात्रता, त्यापाशी मर्यादेत मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी. तिथं कशी मर्यादेत राहावं, काय राहावं, चुपून चापून राहावं
तिथं फलकटाचा धंदा उरपुडी है प्रभाय हुरण पंढरपूर असं तिथं चालत नाही. अशा वेळी माणसाने थोडं जपून राहिलं पाहिजे. तुका म्हणे नमस्कारावे दुरून अंतरी धरून राहे रूप. काही मंडळीला लांबून नमस्कार करावा, काही मंडळीला शेवटचा नमस्कार करा. म्हणजे इथं भेटले आता वर भेटू नका, आता दंडवत शेवटीचा तुकाराम महाराजाचा प्रमाण. आता तुम्हाला शेवटचा नमस्कार. त्रासोनिया बोले तू का आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, आता लोका दंडवत. त्रासोनिया बोले तू का आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, आता लोका दंडवत. त्रासोनिया बोले तू का आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, आता लोका दंडवत. त्रासोनिया बोले तू का आता लोका दंडवत, आता लोका दंडवत, आता लोका ही माणसं अशी तर चांगल्या माणसाला परमार्थातून मागे ओढतात. या लोकाला आता शेवटचा नमस्कार इथं भेटले, परत वर भेटू नका. त्रासोनिया बोले तुका आता लोका दंडवत. तुका म्हणे केला अवघ्याचा उद्धार. इथं उद्धार शब्दाचा अर्थ आपणच गावा, त्याचा फार पुरता जीर्णोद्धारच करून आणू. हा उपासात्मक शब्द आहे. तुका म्हणे केला अवघ्याचा उद्धार, आता नमस्कार शेवटीचा. आता हा तुम्हाला शेवटचाच रामला. पुन्हा गाठ सुद्धा घेऊ नका, त्याचे नाव नका पाहून, त्याच्या गावात जाऊन नका जाऊन, त्याचे तोंड नका पाहू. आपले गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात असं. काही मंडळीला दुरून नमस्कार करावं, काहीला शेवटचा नमस्कार करावा, पण काही मंडळीला साष्टांग नमस्कार करावा. साष्टांग तया महाराज नमस्कार घालावा. कोण? माझी माऊली ज्ञानोबरायाला साष्टांग तयासी नमन माझे. साष्टांग नमस्कार घालावा. कोणाला? तयासी म्हणजे कोणाशी? धन्य महाराज अलंकापुरवासी. महाराज म्हटले ज्ञानोबरायाला. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. महाराज भगवंताला म्हणतात, संताला म्हणतात. भगवंत महाराज आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. महाराज सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा
सार्वभौम पंढरपूर पाटणीला महाराज सार्वभौम पांडुरंग तीन बंधू दयाचे ते नाम आंधळ्या जीविते तो जाणतो धर्म आंधळ्या जीविते तो जाणतो धर्म पांडुरंग बंधू दयाचे ते नाम दयाचे तो जाणतो धर्म जाणतो धर्म पांडुरंग परमात्मा महाराज आहे. वा धन्य पंढरपूर पाटणिका महाराज सार्वभौम पांडुरंग परमात्मा महाराज आहे आणि संत महाराज आहे. तुम्ही महाराज राजराजेश्वर तुम्ही महाराज राजराजेश्वर महाराज राजराजेश्वर तुम्ही महाराज राजराजेश्वर भावे निरंतर कृपा दृष्टी निरंतर कृपा दृष्टी निरंतर कृपा दृष्टी तुम्ही महाराज राजराजेश्वर तुम्ही महाराज राजराजेश्वर भावे निरंतर कृपा दृष्टी निरंतर कृपा दृष्टी भावे निरंतर कृपा दृष्टी तुम्ही महाराज राजराजेश्वर पहावे निरंतर कृपा दृष्टी धन्य महाराज. अलंकापूरवासी आळंदीला अलंकापूर म्हटलेलं आहे. अलंकापूर या नगरीला या परिसराला 4 युगामध्ये 4 नावं आहेत. कृतेच आनंदं ब्रूयात् त्रेतायां वारुणं स्मृतं द्वापारे काप्यं ब्रूयात् कलौ भृते लंकापुरीं कलौ भृते अलंकापुरीं. विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदी हे क्षेत्र आत्ताच नाही, कृतायुगी क्षेत्र आधी क्षेत्र आधी ज्ञानदेवा येथे समाधी ज्ञानदेवा येथे समाधी देव सांग तसे शुद्धी योग बुद्धी जुनाट देव सांगत से शुद्धी योग बुद्धी जुनाट देव सांगत से शुद्धी योग बुद्धी जुनाट कृता त्रेता द्वापरा आधी कृता त्रेता द्वापरा आधी येथे सकळांची समाधी येथे सकळांची समाधी धन्य ज्ञानदेव गोविंदी रातोनी येथे बैसले धन्य ज्ञानदेव गोविंदे रातोले बैसले धन्य ज्ञानदेव गोविंदे रातोले अलंकापूरचा इतिहास कृत त्रेता द्वापारा युगाचाही आधीचा आहे. कृतायुगी क्षेत्र आधी तेव्हापासून हा प्रसंग याच इंद्रायणीच्या काठावरच ही चर्चा झालेली. ही सगळी मंडळी पंढरपूरहून आळंदीला माऊलीला समाधी देण्यासाठी आले. पंढरीहून आले कैसे पुंडलिक देवसरीसे ज्ञानदेवा सवे नामा असे आणि विष्णू भक्त अपार. आणि मग अशी सगळी मंडळी इथं फलं मोठं सौंदडीचं झाड होतं आणि मग त्या सौंदडीच्या झाडाखाली बसले. काय प्रमाणे नारा विठा पुढा चाले ऐसे इंद्रायणीस आले सौंदडी वृक्षा तळे बैसले सहपरिवारे सकळ भक्त. सगळी मंडळी इथं दोन्ही आल्याड पल्याड पताकांचे भार मध्ये मनोहर इंद्रायणी. आणि मग तिथं सौंदडी वृक्षाखाली पांडुरंग परमात्मा बसले आणि मग सहपरिवारे सकळ भक्त निहाळी ती कासवदृष्टी ऐसा हरी चालत सृष्टी नामा होतसे हिमपुटी ज्ञानदेवा कारणे. आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये नारायण महाराज जे होते नामदेव महाराजाचे चिरंजीव यांना वाटलं या तीर्थेचा काय महिमा आहे, इथली क्षेत्र देवता कोणती, इथं काय उपासना केली पाहिजे, इथं गायन शिकलं पाहिजे का पखवाज शिकलं पाहिजे का बिशी काढली पाहिजे, हा सगळा महात्मा इथं विचारलं पाहिजे आपण. आणि मग हा तव पुढारा झाला नारा, बरोबर आहे का. तो नामयाचा पुत्र सैरा ट नव्हे, तो नामयाचा पुत्र सैरा, सैरा म्हणजे वेगाने उठला असं.
तो पुसत असे विचारा नामयासी. नामदेव महाराजाचे म्हणजे आपल्या वडिलांच्या पाया पडला आणि म्हटला अहो हा योग परत येणार नाही. अनायासे भगवंत इथे येऊन बसले सौंदर्याच्या झाडाखाली. मग यांना जरा या तीर्थाचा महिमा विचारा. तो पुसत असे विचारा नामयासी. ये संत सभे माझी रावळ बैसले असे सहजी यासी पुशीजोजी काजी कवन क्षेत्र म्हणून रावळ बैसले असे म्हणजे भगवंत बसलेले. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा देवाला रावळ शब्द आलेला. रावळा विनविले वा गेले हा रावळा असे विनविले होते वा. इथं अडचणच येत नाही महाराज. आळंदीत कीर्तन करायला अजिबात काळजी वाटत नाही का. एखादा ओढ आडलेलं लगेच सांगत येत महाराज. खेडोपाडी अडचण येत नाही. आडलेलं त्यांना कळतच नाही काय. ते नुसते आश्चर्यवत पश्यती कशी देणं नुसते आश्चर्याने. ये संत सभे माझी रावळ बैसले असे सहजी यासी पुशीजोजी काजी कोण क्षेत्र म्हणून. मग उठीला नामा प्रेमे डुले. नामदेव महाराज उठले. बर 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 आता मीच विचारतो. मोठ्या माणसाला काम सांगितलं की ते होत असते. उठीला नामा प्रेमे डुले वंदिली विठ्ठल पावले. मग करद्वय जोडोनी बोले साशंकित. आणि मग विचारू लागले नामा म्हणे पूर्ण ब्रह्म. बरोबर आहे का. ते कैसे सभासदी सम ते बोलत असे परम ज्ञानदेवा भाग्य. पुढं मग सकळ प्रेम पुतळे बैसले माझी ब्रह्ममेळे. देव बसले होते सगळे प्रेमपुतळे साधू बसले होते. मध्ये देव बसले होते. मग सकळ प्रेमपुतळे बैसले माझी ब्रह्ममेळे. तेथे नामावचन बोले स्वामी प्रती कैसे ओळले 17वे. पूर्ण नाम ओघ विठ्ठल देवे पहे घालोनी ज्ञानदेवे. जगतारिले कीर्तने नामे नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ. देवा तुम्ही सर्वज्ञ आहात. नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ. चरणरजे पापभग्न परी आमचे मन निमग्न पवित्र झाले. तरी स्वामी राजा विनंती. हा मग तत्प्रश्न सुरू झाला. तरी स्वामी राजा विनंती पर्यसी गा माझी पुढती. देवा माझी एक विनंती तेवढे ऐकाल का सांगाल का. काय अलंकापुरी होती कवनीय युगी. ही आळंदी कोणत्या युगात होती बा. कोण्या आमदाराने इथं लावासासाठी उभी केली का. काय काय भानगडे. आगा नगर हे राये केले असं आहे का काही. सांगा बरं. अलंकापुरी होती कवनीय युगी हे सांगिजोजी समर्था. कवण क्षेत्र कवण तीर्था. हे क्षेत्र कोणतं आहे इथं तीर्थ कोणतं आहे. येथे क्षेत्रज्ञ हा सर्वथा कवण धर्म असे. या क्षेत्राचा क्षेत्रपालक कोण आहे. या क्षेत्रात आल्यावर कोणत्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. येथे क्षेत्रज्ञ हा सर्वथा कवण धर्म असे. हा तू आत्माराम संपन्न युगादी जुनाट देवा. हे तुम्ही सांगणार नाही मग कोण सांगणार. तुम्हीच जुनाट माणसं आहेत. म्हाताऱ्यालाच विचार. म्हणून मी जगदळे महाराजाला गाडी पाठवणार. म्हणून काही नडलं तर सांगाल बघा. तू आत्माराम संपन्न युगादी जुनाट नारायण. तुझं प्रति हे वचन नसा आहे माझे देवा. तसं लहानेने मोठ्याला विचारलं तसं थोडंसं हे आहे. पण देवा कासवीचा तू सारगाडा तैसा हा तुझा पवाडा. हे पुसरे कवन जाडा ते तुझी जानशी. नामा म्हणे नामा म्हणे तू नाही नाही नामा तिष्ठत उभा प्रेमे. मला आठवलं नाही तरी चल पण चोखल्यानं लगेच ध्यानात येतं. मला अजून आठवल्यांची कृपा नाही. नामा तिष्ठत उभा प्रेमे संत दाटले सप्रेमे. तेथे अनुक्रमे सांगतसे देव. आणि देव सांगू लागले देवासी कळले गौप्य गुज. देवासी कळले गौप्य गुज. म्हणे रे नामया हेची तुझ. म्हणे नामया हेची तुझ. तो निज भाव सहज. तो निज भाव सहज. प्रगट सांगो आता. 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 नामदेवा आता तुम्ही विचारलंय म्हणलं मी सांगतोच. देवाशी कळले गौप्यगोज. याच्या मनात काय आहे. ह्या तीर्थाचं महिमान लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आळंदीत वारीच्या टायमाला माऊलीच्याच वर्णनाचे अभंग घेतले पाहिजे. लोकांना माऊलीचं महत्व कळलं पाहिजे. इथं लोक अभंग घेतात संत परत. एकाने तर अभंग घेतला होता
पिकली असेंद कडूपण गेले म्हणलं नाही आणखीन कडूपण आले. इथं माऊलीच्या वर्णन इथं एकाने कीर्तनानं अभंग घेतलं तर चिंता नाही गावी विष्णुदासाची. पण आदरणीय जगन्नाथ अण्णांनी त्यांना चिठ्ठी लिहून दिली तुम्ही माऊलीच्या वर्णनाचा अभंग का नाही घेतला. वा असं हे गरजेचं इथं माऊलीच सांगितली पाहिजे. आळंदीत वर्षातून एखादा तरी अभंग आपण माऊलीवर बसवला पाहिजे. तेवढे तरी कष्ट घेतले पाहिजे. असं आपलं असं झालं आता तेवढ्यात 5 गोष्टी 5 अभंगावरच आपण अख्खा महाराष्ट्र हलवायला निघालेलो होतो. नाविन्यपूर्ण शोधलं पाहिजे. आणि मग देव सांगू लागले ऐका आता तुमचं कव्य त्या क्षेत्राचं महात्म्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे अशी तुमची भावना आहे ना. देवाशी कळले गौप्यगुज म्हणे रे नामया हे तिचो आता तो निज भाव सहज प्रकट सांगू. आता तुम्हाला आता मी सगळं उघडच सांगतो. आळंदी आत्ताची नाही बाबा हो. कृतायोगी क्षेत्राधी कृतायुगाच्या अगोदरचं एक क्षेत्र आहे. ज्ञानदेवा येथे समाधी ज्ञानोबराची इथं पूर्वांपार हे 108वी समाधी. यापूर्वी 107 समाध्या माऊलीच्या इथं झाल्या. देव सांगत असे शुद्धी शुद्धी म्हणजे संशोधन मागच्या सगळा पूर्वापार विचार योग बुद्धी जुनाट सगळं जुनाट महात्म्य तुम्हाला सांगतो. ऐके भक्तजन श्रेष्ठा भूमी नामे वैकुंठ पीठा ते हे अलंकापुरी श्रेष्ठा आदी वरिष्ठा पीठ 18. नामदेवा नारायण महाराज या मृत्यूलोकावर या त्रैलोक्यात 18 वैकुंठ पीठ आहेत. एकंदर 18 वैकुंठ पीठ आहेत. आणि त्या 18 वैकुंठ पीठापैकी श्रेष्ठ वैकुंठ पीठ अलंकापूर आहे. विठ्ठल विठ्ठल ऐके भक्तजन श्रेष्ठा भूमी नामे वैकुंठ पीठा ते हे अलंकापुरी श्रेष्ठा आदी वरिष्ठा पीठ 18 पीठांपैकी आदी आहे वरिष्ठ आहे श्रेष्ठ आहे. वात आणि काय के रे काही एक किंचित सांगू युग संख्या मार्गात रिगो. तुम्हाला युगापासून सांगू का तरी वैवस्वतू हाची मागो वैवस्वत मन्वंतर आहे. तिथून अलंकापुरीचा तुम्हाला इतिहास सापडल. तरी वैवस्वतू हाची मागो पूर्ण वळगो यापासून. अरे ते हे राहिलं ना आणि काय केले वचन हा हा मग मला थेट पुढे नेऊन घातलं. मी म्हणलं ना मला चुकल्यानं कळत विठ्ठल अनेक ऐके रे वचन अनेक ऐके रे वचन हे पंचक्रोशी पुरातन हे पंचक्रोशी पुरातन यासे युगे सांगता संपन्न यासे युगे सांगता संपन्न चतुरानन जाण कसे 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 चतुरानन जाण कसे. या क्षेत्राला पंचकृषी आहे. गावगाव लिहिलं जातं अमुक अमुक गावच्या पंचकृषी ते पंढरपूर प्रदक्षिणा 16. तुझ्या गावाला पंचकृषी आहे का. या गावाला पंचकृषी आहे. आणि काय केले वचन हे पंचकृषी पुरातन ही पुरातन पंचकृषी आहे. याशी युगे सांगता संपन्न चतुरानन जाणत. या पंचकृषीचं सामान्य अलंकापूर म्हणजे आळंदी गाव नाही बरं का. हे भ्रम काढून टाका. या पंचकृषीच्या सगळ्याच भूभागाला अलंकापूर म्हणतात. आणि आपण जी पंचकृषी प्रदक्षिणा दरवर्षी दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्याला विनंती आहे. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आळंदीची दरवर्षी पंचकृषी प्रदक्षिणा चालते. 10 दिवस मुक्काम 9 मुक्काम पडतात. 9व्या मुक्कामी आळंदीत येतो. माऊलीच्या मंदिरात 9व्या मुक्कामी संध्याकाळी कीर्तन सकाळी दशमीला काला. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्य दशमी हे प्राचीन प्रदक्षिणा आहे. आणि काय के रे सर्वोत्तमा येथे अधिक अष्टतीर्थे ग्रामा पंचक्रोशीची उपमा सिद्धी होती तात्काळ. वा इथं अधिक अष्टतीर्थ आहे म्हणजे अधिक म्हणजे येथे अधिक अष्टतीर्थे ग्रामा इथं अधिक अष्टतीर्थ आहेत आणि अधिक अष्टग्राम आहे. अधिक अष्टतीर्थ कोणती. अधिक म्हणजे इंद्रायणून अधिक म्हणजे इंद्रायणीपेक्षा इतर म्हणजे अधिक ग्राम म्हणजे आळंदीपेक्षा इतर ग्राम. असे 8 गावं आहेत आणि 8 तीर्थ आहेत. कोणती 8 तीर्थ मोजा. 1 भीमा 2 भामा 3 मुळा 4 मुठा मुळा मुठा त्या पूर्वजन्मीच्या अप्सरा आहेत. त्यांनी राजानक नावाच्या राजाची तपश्चर्या भंग करायला
गेल्यानंतर तो इंद्राला वाटलं माझं तप हे भंग करतील, म्हणून त्याने 2 अप्सरा पाठवल्या. त्यात तिथं फार हावभाव केले, पण तो राजानक नावाचा राजा बोलला नाही. म्हणला नाही नाही, दुसऱ्या पक्षाचं तिकीट घ्यायचंच नाही, कोणाचं काही वाचवा तू तरी वाटली तरी चल, पण आपण ऐके वचन कमळापती फुलाच्याच बाजूने राहायचं. असं फुलाचं कीर्तन परवा झालेलं आहे. राजानक राजा त्याने तर आपलं तपभंग केलं नाही, पण त्या दोघींना शाप दिला, जा तुम्ही नद्या होऊन पडा. त्या दोघी झाल्या मुळा आणि मुठा. मग त्याने प्रार्थना केली की आम्हाला शाप द्या, जेव्हा तुम्ही भीमेला मिळता तेव्हा तुमचा उद्धार होईल. आणि मग या मुळा मुठा पुढं वाहत 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 भीमेला मिळतात. पुढं त्याला वाळकी बेट म्हणतात. वाळकी बेट म्हणजे रांजणगाव सांडस, जे श्रीगोंदा दौंड आणि शिरूर तालुक्यातली माणसं आहेत त्यांच्या लक्षात येईल. पलीकडं सालो मालो बारगावे, अलीकडं राहू पिंपळगावे. टोमॅटोचा रस, हा तेच तेच तेच. आणि मग तिथं ज्यावेळेस मुळा मोठा एकीकडून येतात आणि भीमा भामा एकीकडून येतात आणि तिथं त्यांचा संगम आहे. त्या संगमात मिसळल्या त्यावेळेस त्यांचा उद्धार झाला. आणि ऐके व सर्वोत्तमा येथे अधिक अष्टतीर्थे, एक आहे भीमा, एक आहे भामा, एक आहे मुळा, एक आहे मोठा, एक आहे नागेंद्री म्हणजे नागझरी. पुण्यात आहे पण ते आता लुप्त प्राय झालेलं आहे जवळजवळ. पुढे चला, एक आहे पवना, किती झाले 6, एक आहे सुधा, किती झाले 7, आणि खेटक ग्रामी भागीरथी 8. असे 8 तीर्थ आहे. त्याच्यात थोडासा मतप्रवाह आहे. 8 तीर्थे अधिक अष्टग्रामा. इथं आळंदी सोडून 8 गावांना फार मोठं महत्व आहे. पहिलं मलहर म्हणजेच मरकळ. दुसरं 2 नदीच्या संगमावर पहिलं नाव त्याचं नागरगाव होतं, नंतर त्याचं नाव झालं तुळापूर. हे 2 नंबरचं गाव. 3 नंबरचं ग्राम वाघोली, वाघेश्वराची वाघोली. 4 नंबरचं पुणेश्वराचा पुणेगाव. 5 नंबर इंद्रेश्वराचं इंदोरी. 6 नंबर सिद्धेश्वराचं खेटक. 7 नंबर शेलगाव आणि पिंपलाद मुनीचं पिंपळगाव. असे येथे अधिक अष्टतीर्थे ग्राम असेल पिंपळगाव. हे बघा, हे 2 वारकरी बसलेले शेल पिंपळगावची शेलगाव. तिथे कुठं कीर्तन असतं का पंचकृषीत आपलं हजरच असतं. विठ्ठल विठ्ठल यात शेलगावचा इतिहास वेगळा आहे आणि पिंपळगावचा वेगळा आहे. म्हणजे सांगा सांगा, इथं नाही प्रदक्षिणेने या मग सांगू. नुसतं भांडवल गोळा करता का? येथे अधिक अष्टतीर्थे, येथे अधिक अष्टग्रामा. पंचक्रोशीची उपमा सिद्धी होती तात्काळ आळंदीला. 10-11 शिवलिंगाचा वेढा आहे. पहिले आहे मरकळचे माथुरलिंग, पहिलं 1. तुळापूरचे संगमेश्वर 2. संगमेश्वर 2दा येतात. संगमेश्वर 2. पुढं चला, पुढं गेल्यावर वाघोलीचे वाघेश्वर किती झाले 3. आकडे तर मोजा. बर. 4 पुण्याचे पुणेश्वर किती झाले 4. नागेश्वर म्हणजे मूळपिठी नागेंद्री पाहून नागेश्वर किती झाले 5. पाषाणचे सोमेश्वर किती झाले 6. इंदोरीचे इंद्रेश्वर 7. इंदोरीचे ब्रह्मेश्वर किती झाले 8. पुढं चला, खेटक ग्रामचे सिद्धेश्वर किती झाले 9. संगमवाडीचे संगमेश्वर, त्यांचं गाव संगमवाडीचे किती झाले 10. 10 झाले का? 10. 9 का 10? बरं 10. बरं 10 चालीत निवडून. आणि पुढं चला, 12 नाही आले. पुढं चला, आणि शेलगावचे शैलेश्वर किती झाले 11 किंवा 10 असतील. अशा 10-11 शिवलिंगाचा आळंदीला वेढा आहे. ही प्रदक्षिणा करत असताना या शिवलिंगांना जावंच लागतं. या तीर्थांना ओलांडावंच लागतं. 8 तीर्थ पाहिली, 8 ग्राम पाहिली, 11 शिवलिंग पाहिली. अशा 11 शिवलिंगातून 8 ग्रामातून 8 तीर्थातून ही पंचकृषी प्रदक्षिणा जाते. विठ्ठल कृपया कोणी येऊ नका असो तर असं आलं पाहिजे महाराज. हे आपण करायचं नाही मग काय मंडळी ते भगवान करतील का? केली पाहिजे प्रदक्षिणा महाराज. अरे भीमदादा थकलेत तरी भीमदादा आमच्या बरोबर चलतेत महाराज. वा. असं आदरणीय बंडा तात्या आमच्या बरोबर आले होते बघा. तात्यांनी सार्थ मालिकेत ह्या प्रदक्षिणेसाठी 2-4 पानं घातले. नुसते पानं घातले नाही, त्या प्रदक्षिणेतल्या भजनाचंही महत्व सांगितलंय. भजन कसं राहते भोजनाचंही सांगितलंय महाराज. नाश्ता ते काय त्याच्यात ना मिसळ पावचंही दिलंय बघा त्यांनी. वेटवडीचा मिसळ पाव. आणि आपल्या हे जे हरिनारायण ते मसाला वडी करतात ना
मसाला वडीचं लिहिलं आणि एक वाक्य लिहिले म्हणजे काय करावं. ती मसाला वडी लई खावं वाटत होती पण त्यात कांदा लसूण असल्यामुळं माझा मनमुराद आनंद घेता आला नाही. म्हणून तुम्ही नका घेऊ, आम्ही आहेत ना. वैद्य बाबा म्हणायचे आम्ही मामांबरोबर जायचो. मामा पुढं बदाम काजू पिस्ता ताटाच्या ताटे यायचे. मामा खात नसायचे. आम्ही टस्त बस मामा खायला पण आम्ही कसं खायचं. पण आम्ही मामा मनात म्हणायचो मामा तुम्ही नुसतं हात तर लावा, जर ताट भरलेलं जाऊन मागे दिलं तर बैल देतो म्हणजे रेकामच पाठवतो. वैद्य बाबा म्हणायचे बाबा समाधी वगैरे वैद्य बाबाजी अशी ही काय चालत होता. अनेकायके रे वचन हे पंचकृषी पुरातन. ही पंचकृषी केव्हापासूनची हे आम्हाला नाही ब्रह्मदेवाला विचारा. इथं ब्रह्मदेव नावाचे एक वारकरी आहेत बघा पुढे बसलेत काय माग हजर आहेत गावा. येथे अधिक अष्टतीर्थे ग्रामा पंचकृषी आपलं अनेकायके रे वचन हे पंचकृषी पुरातन. याशी योगे सांगता संपन्न चतुरानन जाणत असे. आणि ते प्रदक्षिणेला असतात कारण त्यांचं नाव ब्रह्मदेव आहे ना. चतुरानन जाणत असे. हा काही एक किंचित सांगो युगसंख्या मार्गात रिगू. आपण युगसंख्याचा जर विचार केला तर वैवस्वत मनवंतर झालं तेव्हापासून इतिहास सापडेल तुम्हाला. तरी वैवस्वत हाची मागो पूर्ण वळगो यापासून मनोसहस्र युगसंख्या ते हे अलंकापुरी आदि लक्षा कोटी याग असंख्या सहस्र दक्ष येथे झाले. 1000 दक्ष प्रजापती या आळंदीत होऊन गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. आदि क्षेत्र केव्हापासून ते माहित नाही. संख्या रहित संख्याच सांगता येत नाही. ऋषी मुनी तपती सत्य या आळंदीत ऋषी मुनी तपश्चर्या करतात. आणि नारद मुनी असे सांगत हेची पुरी पुरातन. नारद महर्षीला विचारा सगळ्यात जुनं नगर कोणतं या त्रैलोक्यातलं. सगळ्यात जुनी पुरी अलंकापुरी आहे. वा विठ्ठल 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 विठ्ठल. नामाने अलंकापुरी धन्य धन्य मनोहर पवित्रासी परम परिकार त्रिभुवनी दुर्लभ. पवित्रासी परिकार नामाने अलंकापुरी पवित्रासी परम परिकर त्रिभुवनी दुर्लभ. पवित्रासी परम परिकर त्रिभुवनी दुर्लभ. नामा म्हणे अलंकापुरी धन्य धन्य मनोहर फार धन्य धन्य मनोहर. पवित्राशी परम परिकर त्रिभुवनी दुर्लभ. अजून एक असं नामा म्हणे अलंकापुरी धन्य धन्य मनोहर. आपण येऊ निशा रंगधर समाधी देती ज्ञान देवा. असा अजून एक आहे. वा सारखीच चरण येतात. असे हे आदि क्षेत्र संख्या रहित आणि ऋषी मुनी तपती सत्य नारद मुनी असे सांगत हेची पुरी पुरातन. नामदेव महाराजांना असं भरून आलं. वा वा वा. हे माऊलीसाठी दिलं पण आमच्या उपयोगाला आलं. वा लाडक्या बहिणीला पैसे दिले पण हिंदूचं रक्षण झालं. वा लाडक्या बहिणी पावल्या असो. आणि म्हणून नामा म्हणे कैसे दिदले हे ज्ञानाशी सिद्ध लादले. माझ्या माऊलीला ते सिद्ध पूर्वंपार लादलं. पण आम्ही जे वारीला येतो पताका घेऊन पडशा घेऊन आम्हा वारकऱ्याला याचा लाभ झाला. तेचे आम्हाशी जोडले पूर्ण लादले पियुष. पियुष म्हणजे अमृत. आळंदीच्या वारीला अमृताची वारी म्हटलेली. नामा म्हणे हरी आवडीने देता जोडले हे संता पियुष जे. नामा म्हणे कैसे दिदले हे ज्ञानाशी सिद्ध लादले तेची आम्हाशी जोडले पूर्ण लादले पियुष. आळंदीच्या वारकऱ्याला आजपासून अमृत यात्री म्हणायचं. विठ्ठल आपण अमृताचे यात्रेकरू आहोत कारण पियुषाची वारी पियुष वारी अमृताची वारी. वा पियुष गोयल नव्हे बर अमृत वारी आहे. असंच असे हे धन्य महाराज अलंकापुरवासी. अलंकापुरवासी आळंदी ही सुवर्ण
पर्वतावर आहे. हो, अनंत तीर्थांचा मेळ, अनंत तीर्थांचा मेळ, उदके शिंपिती ब्रह्ममूळ, उदके शिंपिती ब्रह्ममूळ, लोहगिरी स्वर्णाचळ द्यावरी अलंकापुरी, लोहगिरी सुवर्णाचळ द्यावरी अलंकापुरी, लोहगिरी सुवर्णाचळ द्यावरी अलंकापुरी. लोहगिरीस येथून पुरुरवा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथूनची झाले. पंढरी पांडुरंग महात्मा भीमातीर हे उत्तम. हा नाही इथून सांगा ना, पंढरी पांडुरंग महात्मा भीमातीर हे उत्तम. याच्या पुढचं नाही ना, ते फार पुढे गेले बदले. लोहगिरीस येथून पुरुरवा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथूनच झाले. स्कंदाशी उपदेश स्थान, कार्तिकेला इथंच उपदेश झाला. स्कंदाशी उपदेश स्थान लोहगिरीस येथून पुरुरवा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथूनच झाले. लोहगिरीस येथून म्हणजे लोहगाव. लोहगिरीस येथून पुरुरवा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथूनच झाले. येथून भीमरथी नदी राहिले 2-4 नदी. आता काय येथून भीमरथी नदी, भीमाशंकरा घेऊन गेला नंदी, उगमी पडली सर्व आधी, मग शंकरे स्नान केले ते हे भीमा महात्म्य प्रसिद्ध. तो हा सिद्धेश्वर अगाध, महायोगेश्वर निजबोध, अलंकापुर पाटणी ऐशी तीर्थी देवा. बरोबर आहे का? समाधी दिलेली ज्ञानदेवा, नामाविनवित शेखेशवा, धन्य भाग्य नाम याचे. असं माग पुढे झालं विठ्ठल असे ऐसे व्यास ब्रह्मा विष्णू. हा हे लागत आहे. ब्रह्मा विष्णू इंद्र तप आणि योगेश्वर अमूप, पाताळी शेष समीप, याज खालता असे हे चरण लागत होतं मला. ब्रह्मा विष्णू इंद्र तप, इथं तप करून गेले महाराज. पंढरी अनुष्ठान केले चंद्रे, पंढरी अनुष्ठान केले चंद्रे, पंढरी अनुष्ठान केले चंद्रे, पंढरी अनुष्ठान केले अलंकापुरी इंद्रे तपश्चर्या, अलंकापुरी इंद्रे तपश्चर्या, अलंकापुरी इंद्रे तपश्चर्या, अलंकापुरी इंद्रे तपश्चर्या, अलंकापुरी तपश्चर्या, अलंकापुरी तपश्चर्या. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निशी, येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरेशी पंचक्रोशीयापासून, इंद्रायणी इंदोरेशी पंचक्रोशीयापासून, इंद्रायणी इंदोरेशी पंचक्रोशीयापासून. पूर्वी प्रसंग असा झाला की एकदा भगवंत पार्वती आणि भगवान महादेव विमान यात्राने चालले होते. या भूमीवरून विमान चाललं. भगवंताने सांगितलं विमान खाली घ्या, विमान खाली घ्या. इथं विमान खाली घेतलं. महादेव उतरले आणि गडबडा लोळू लागले. या भूमीची माती अंगाला लावू लागले. अंगाला लावू लागल्यानंतर पार्वती म्हणली आज सकाळ सकाळच वाटतंय. भगवान म्हणले हा त्याचं महात्म्य नाही, या भूमीचं महात्म्य आहे. म्हणजे काय झालं? अगं ही भूमी सामान्य नाही, नवरनवे महातीर्थ, नवरनवे महातीर्थ, सिद्धेश्वर लिंग समर्थ, सिद्धेश्वर लिंग समर्थ. ज्ञानदेव तेथे नांदत अलंकापुरी सिद्धेश्वरी, ज्ञानदेव तेथे नांदत अलंकापुरी सिद्धेश्वरी, ज्ञानदेव तेथे नांदत अलंकापुरी सिद्धेश्वरी. ऐसे तीर्थ उत्तमोत्तम, ऐसे तीर्थ उत्तमोत्तम, अनिक नाही आसम, अनिक नाही आसम. शिवपीठ हे मनोरम अलंकापुरी हे देखा, शिवपीठ हे मनोरम अलंकापुरी